3 जून 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण दिनांक 3 जून 2026 या दिवसाचे राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. आता 3 जून 2026 हा दिवस ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असा आहे. आता आजच्याच दिवशी बुद्धी आणि ज्ञान आणि भाग्याचा कारक असलेला देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह मिथुन राशीतून बाहेर पडून स्वतःच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. आता गुरूंचे हे उच्च राशीतील गोचर संपूर्ण जगावर आणि सर्व 12 राशींवर दीर्घकालीन आणि सकारात्मक प्रभाव पाडणारे ठरेल. आता आजची पंचांग स्थिती आणि ग्रहस्थिती. आता महिना व पक्ष ज्येष्ठ कृष्ण तृतीय चतुर्थी वार बुधवार. आता बुधाचा दिवस, बुध ग्रहाचा दिवस. आता संवाद आणि व्यापाऱ्यांसाठी अत्यंत उत्तम आहे. आता नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र जलतत्वाचे नक्षत्र जे ऊर्जा आणि सकारात्मकता वाढवते. आता त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र चंद्र राशी. चंद्र आज धनु राशीत भ्रमण करत आहे, ज्यामुळे धर्म तत्वज्ञान आणि धैर्याची बुद्धी होईल. आता सूर्य राशी. सूर्य वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रात विराजमान आहे. आता आजचा मुख्य वैश्विक संदेश म्हणजे आजचा दिवस वैयक्तिक प्रगती, मोठ्या गुंतवणुकीचे नियोजन आणि आध्यात्मिक शांततेसाठी उत्तम असा आहे. आता गुरूंचे उच्च राशीत जाणे मनातील नकारात्मकता दूर करून नव्या आशेचा किरण घेऊन येत आहेत. आता 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य बघूया आजचे. आता पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तींच्या गुरूचे चतुर्थ भावातील उच्च भ्रमण तुमच्यासाठी सुखाचे साधन बनेल. आता मनातील चिंता दूर होतील. करिअर आणि आर्थिक स्थिती यामध्ये नोकरीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित खरेदीचे योग येतील. शेअर बाजारात जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नातेसंबंध यामध्ये कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आईच्या तब्येतीतील सुधारणा होईल. आता आजचा मोलाचा सल्ला. आज कोणत्याही कामात घाई न करता संयम ठेवा. आता बघूया आपण दुसरी रास आहे वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आज पराक्रमात वृद्धी होईल. रखडलेली कामे तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावर पूर्ण होतील. करिअर आणि आर्थिक स्थिती यामध्ये कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेचे कौतुक होईल. लहान प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आता वर्गाला नवीन कंत्राट मिळू शकते. आता नातेसंबंधामध्ये भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. मित्राचे पूर्ण सहकार्य आज लाभेल. आता आजचा मोलाचा सल्ला आहे, बोलताना गोडवा ठेवा, कटू शब्द वापरणे टाळा. आता बघूया आपण तिसरी रास आहे मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तीच्या गुरु तुमच्या राशीतून बाहेर पडून धनभावात गेल्यामुळे आर्थिक आघाडीवर सुवर्णकाळ सुरू होत आहे. करिअर आणि आर्थिक यामध्ये बँक बॅलन्स वाढेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. आता रखडलेले पैसे परत मिळतील. नातेसंबंध कुटुंबात मांगलिक कार्याचे नियोजन होऊ शकते. आता वाणीच्या प्रभावाने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तर आजचा मोलाचा सल्ला, खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. पोटाचे विकार उद्भवू शकतात. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींच्या देवगुरु बृहस्पती तुमच्याच राशीत प्रथम भावात उच्च अवस्थेत येत आहेत. आता तुमच्यासाठी हा राजयोगासारखा काळ आहे. मानसिक शांतता लाभेल. करिअर आणि आर्थिक यामध्ये समाजात मान सन्मान वाढेल. निर्णय क्षमता कमालीची सुधारेल. आता व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. नातेसंबंध यामध्ये वैवाहिक आयुष्यात गोडवा येईल. जोडीदाराची प्रगती पाहून आनंद होईल. आता आजचा मोलाचा सल्ला, अहंकार टाळा आणि गरजू लोकांना मदत करा. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींचे गुरूचे 12व्या भावात
होणारे गोचर खर्चात वाढ करू शकते, परंतु हा खर्च शुभ कार्यावर होईल. करिअर आणि आर्थिक बाबतीत परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज मोठी गुड न्यूज मिळू शकते. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. नातेसंबंध अध्यात्माकडे ओढा वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी मतभेद टाळा. आजचा मोलाचा सल्ला, आर्थिक देवाणघेवाण करताना कागदपत्रे नीट तपासा. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस लाभ मिळवून देणारा आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे. करिअर आणि आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरीत पगार वाढ किंवा पदोन्नतीची संकेत आहेत. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक केलेली गुंतवणूक लाभ देईल. आता नातेसंबंध, यामध्ये जुन्या मित्रांनी भेट होईल. मुलांकडून सुखाचा समाचार मिळेल. आजचा मोलाचा सल्ला, मोठ्या संधीचा फायदा घेण्यासाठी आळस झटकून कामाला लागा. आता बघणार आहोत आपण 7वी रास. तर 7वी रास आहे तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींच्या गुरुचे दशम भावातील आगमन तुमच्या करिअरला एक नवी आणि सकारात्मक दिशा देईल. करिअर आणि आर्थिक यामध्ये नोकरीत मोठे अधिकार मिळतील. सरकारी कामात अडकलेले पैसे मोकळे होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजची पार्श्वभूमी उत्तम आहे. आता नातेसंबंध, यामध्ये वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या चोख पार पाडाल. आता आजचा मोलाचा सल्ला, कामाच्या व्यापारात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या व्यापारात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, हा मोलाचा सल्ला. आता बघूया आपण 8वी रास. आता 8वी रास आहे वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज तुमचे भाग्यचक्र फिरणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळवल्यामुळे अवघड कामेही सहज पूर्ण होतील. करिअर आणि आर्थिक बाबतीत उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. आता धार्मिक स्थळांना प्रवास घडेल. आता व्यापारात लांब पल्ल्याच्या व्यवहारातून मोठा फायदा होईल. नातेसंबंध, समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण असेल. आता आजचा मोलाचा सल्ला, आज धार्मिक कार्यात किंवा दानात सहभाग घ्या. आता बघूया आपण पुढची रास 9वी रास धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींच्या चंद्र तुमच्या राशीत असला तरी गुरुचे 8व्या भावातील गोचर तुम्हाला प्रत्येक पाऊल जपून टाकण्याचा इशारा देत आहे. करिअर आणि आर्थिक बाबतीत गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अचानक धनलाभ होऊ शकतो, पण खर्चही त्याच वेगाने होईल. संशोधकांनी जोडलेल्या लोकांना यश मिळेल. आता नातेसंबंध, यामध्ये सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत संवाद साधताना संयम ठेवा. आजचा मोलाचा सल्ला, आज वाहने जपून चालवा आणि वादविवादांपासून दूर राहा. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आणि भागीदारीत मोठे सकारात्मक बदल घडून येतील. मन प्रसन्न राहील. करिअर आणि आर्थिक बाबतीत भागीदारीच्या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल. आता रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी दिवस चांगला आहे. नातेसंबंध, यामध्ये इच्छुकांचे विवाह ठरण्याचे प्रबळ योग आहेत. आता जोडीदारासोबतचे जुने वाद मिटतील. आता आजचा मोलाचा सल्ला आहे, सहकार्यांवर आंधळा विश्वास ठेवणे टाळा. आता आपण बघणार आहोत पुढची रास 11वी रास. आता 11वी रास आहे कुंभ रास. आता कुंभ राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते आपण आता बघूया. आता कुंभ राशीच्या व्यक्तींच्या सर्वसाधारण गुरुचे 6व्या भावातील गोचर तुम्हाला आरोग्याविषयी अधिक जागरूक राहण्याचा सल्ला देत आहेत. आता करिअर आणि आर्थिक यामध्ये नोकरी करणाऱ्यांना आज कष्टाचे योग्य फळ मिळेल. विरोधक पराभूत होतील. जुने कर्ज फेडण्यात यश येईल. विनाकारण कर्ज घेणे टाळा. आता नातेसंबंधामध्ये मामाच्या घराकडून
चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आता आजचा मोलाचा सल्ला, रोजच्या दिनचर्येत योगासने आणि चांगल्या आहाराचा समावेश करा. आता आपण बघणार आहोत पुढची रास, 12वी रास मीन रास. आता ही शेवटची रास मीन रास. आता मीन राशीचे आजचे भविष्य काय सांगते, तर मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस बुद्धी आणि ज्ञानाचा योग्य वापर करण्याचा आहे. मानसिक शांतता लाभेल. करिअर आणि आर्थिक यामध्ये कला, साहित्य, लेखन आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना मोठा ब्रेक मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा हा उत्तम काळ आहे. आता आर्थिक प्राप्ती चांगली राहील. नातेसंबंध, प्रेमसंबंधामध्ये यश मिळेल. आता मुलांच्या प्रगतीमुळे मन अभिमानाने भरून येईल. आता आजचा मोलाचा सल्ला, तुमच्या संकल्पनांवर विश्वास ठेवा आणि संभ्रमातून बाहेर पडा. आता आजच्या दिवसाचा विशेष उपाय, आता हा उपाय सर्व 12 राशींसाठी आहे. तर आज देवगुरु बृहस्पतीच्या उच्च स्वागतासाठी आणि श्री गणेशाच्या कृपेसाठी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत आणि कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावावा. विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अत्यंत लाभदायक ठरेल. तर मित्रमैत्रिणींनो, आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्य या व्हिडिओसह पुढील भागात. नमस्कार.